बातमी आहे मराठा आंदोलनासंदर्भात मुंबईमध्ये मनोज जरांगे यांची यात्रा धडकणारे मात्र मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करायला परवानगी देण्यात आलेली नाहीये। नवी मुंबईच्या खारघर या ठिकाणी आंदोलन करा, मुंबई पोलिसांची मराठा आंदोलकांना सूचना। मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे। मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाला परवानगी नाकारत मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करायला परवानगीसाठी नकार दिलेला आहे त्यांनी। मात्र नवी मुंबईच्या खारघर या ठिकाणी आंदोलन करा अशा सूचना मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत। पुण्याहून मनोज जरांगे यांची यात्रा ही मुंबईच्या दिशेने दिवसेंदिवस पुढे येते। लवकरच नवी मुंबईमध्ये ही यात्रा धडकणार आहे। मात्र मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांना आझाद मैदानावर येण्यास मज्जाव केलेला आहे। या आंदोलकांचे शेवटचं स्थळ होतं आझाद मैदान, जिथे ते शेवटची त्यांच्या यात्रेचा समारोप करणार होते। मात्र आझाद मैदानावर यासाठी त्यांनी मज्जाव केलेला आहे, परवानगी देण्यात आलेली नाहीये। मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। काल मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की मराठा आंदोलक जेव्हा मुंबईमध्ये धडकतील त्यावेळेस पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असेल। यावर राज्य सरकारने सुद्धा काही निर्देश आणि काही सूचना तसेच काही आवाहन मराठा आंदोलकांना केलेलं होतं। मराठा आंदोलकांनी मुंबईत येण्याची गरज नाहीये, सर्वेक्षण सुरू आहे, सरकार सकारात्मक आहे अशा पद्धतीचा प्रस्ताव सरकारकडूनही मांडण्यात आला होता। मात्र जरांगे यांची यात्रा ही दिवसेंदिवस पुढेच येते आहे आणि मुंबईमधील आझाद मैदानावर त्यांच्या यात्रेचा समारोप होणार आहे। मात्र आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांना आंदोलन करण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे, परवानगी देण्यात आलेली नाहीये। मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई पोलिसांनी आता मराठा आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे। कालच मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात स्पष्ट सूचना आणि निर्देश जारी केले होते। मनोज जरांगे यांचं आंदोलन जेव्हा मुंबईमध्ये धडकेल त्यावेळेस कायदा सुव्यवस्था आणि संपूर्ण या सगळ्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असे स्पष्ट निर्देश त्यांनी राज्य सरकारला दिले होते आणि या संदर्भात मनोज जरांगे यांना नोटीसही पाठवली होती। आणि आता मुंबईमध्ये मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना परवानगी नाकारलेली आंदोलन करण्यासाठी खारघरमध्ये आंदोलन करा असे यावेळेस मुंबई पोलिसांनी त्यांना सांगितलेलं आहे। दरम्यान आता यावर नक्की मराठा आंदोलक नक्की काय करतील, मराठा आंदोलक पुढे येतील की खारघरमध्येच आंदोलन करतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। नवी मुंबईच्या खारघर या ठिकाणी आंदोलन करा, मुंबई पोलिसांचे मराठा आंदोलकांना निर्देश। तर याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, काय सांगाल, मुंबई पोलिसांनी आता आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगीच नाकारलेली आहे, खारघरमध्ये आंदोलन करा असं सांगितलं जात आहे, अधिकची माहिती। हॅलो, आवाज येतोय तेजल? जी शुभम, तुमचा आवाज स्पष्टपणे येतोय। माझा प्रश्न तुम्हाला ऐकू आला का? नाही, परत एकदा घ्या तेजल। जी, यावेळेस मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारत त्यांची परवानगी आझाद मैदानासाठी नाकारलेली आहे आणि खारघरमध्ये आंदोलन करा असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर तेजल, बघायला गेलं तर मुंबई पोलिसांनी जे आहे न्यायालयाला सुद्धा असं सांगितलं होतं, राज्य सरकार आणि मुंबई पोलीस यांनी सांगितलं होतं की परवानगी जी आहे ती आमच्यापर्यंत अद्याप जी आहे पोहोचलेली नाही। आणि त्यानंतर आज असं स्पष्टीकरण येते मुंबई पोलिसांकडनं की परवानगी जी आहे आझाद मैदानावर नकारली आहे मराठा आंदोलकांना आणि सोबतच जरांगे पाटलांना। पण सोबतच बघायला गेलं तर एक नवीन चित्र समोर आलेलं, एक संभ्रम निर्माण होत आहे की काही आंदोलक जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मुंबईचे मराठा आंदोलक जे आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे परवानगी आहे, आमच्याकडे परवानगीचं पत्र सुद्धा आहे आणि सोबतच स्टेजची उभारणी करण्यासाठी आणि सर्व तयारी करण्यासाठी जरांगेंच्या आंदोलनाची इथे मुंबईचे आंदोलक जे आहेत ते पोहोचलेले आपल्याला पाहायला दिसून येतात। सोबतच बघायला गेलं तर मुंबई पोलिसांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही परवानगी नकारली आहे करून।
जी, पण या आधी जेव्हा आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती असं त्यांचं म्हणणं आहे, तेव्हा त्यांच्याकडे रीतसर अशी पत्र आहेत असं आपलं सांगणं आहे. या पत्रांवर कोणाचा सही शिक्का काही आहे का? आणि त्या अनुषंगाने त्यांची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. तर आता नक्की पुढचं पाऊल त्यांचं काय असणार आहे? नाही, खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तेजल, कारण की थोडा वेळ आधी जरांगेंनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हटले आहेत की व्यासपीठ तयार आहे आझाद मैदान या ठिकाणी, पण व्यासपीठाची उभारणी जी आहे त्याची सुरुवात आता 1 तासाआधी इथे जी आहे सुरू झालेली आहे. आणि सोबतच आझाद मैदानाच्या या ठिकाणी 2 मैदान आहेत. एक खेळासाठीचं मैदान आहे जे आपण माझ्या मागे बघू शकता, आणि एक उजव्या साईडला एक मैदान आहे जे आंदोलकांसाठी असतं. पण एवढी लोक जी आहेत ती या ठिकाणी मावणार नाहीत, त्यासाठी मुंबई पोलिसांनी नकार दिलेला आहे आणि खारघर नवी मुंबईचा पर्याय दिलेला आहे. सोबतच बघायला गेलं तर त्यांनी अजूनपर्यंत कुठलंही रीतसर आपल्याला कागदपत्र दाखवली नाहीये, प्रसार माध्यमांना कागदपत्र सुद्धा दाखवलेली नाहीये. त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे हे काही कळून येत नाही आहे तेजल. जी, यावेळेस खारघरमध्ये तुम्ही आंदोलन करा असं सांगण्यात येत आहे. मात्र आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी बऱ्याच दिवसांआधी त्यांचा जो रस्ता आहे, जो रूट आहे या यात्रेचा, हा संपूर्ण डिक्लेअर केला होता आणि त्यानुसार आझाद मैदान हे शेवटचं स्थान असेल असं सांगण्यात येत होतं. आणि अर्थात जर कोणी इतक्या पक्केपणाने सांगतं की आझाद मैदान हे शेवटचं स्थान आहे तर यासाठी काहीतरी परवानग्या, जुजबी बोलणी तरी झाली असावी असं आपण मानू शकतो. तर आता अगदी ऐनवेळी हे सगळ्या गोष्टी बदलण्यात आलेल्या आहेत की मुंबई पोलिसांकडून काही स्पष्टीकरण या संदर्भात आलेलं आहे का? नाही, अगदी बरोबर तेजल, जसं तुम्ही सांगितलं की जरांगेंनी त्यांचा जो रूट आहे की कसे ते मुंबईमध्ये पोहोचणार आहे ते सांगितलं होतं. पुण्यावरनं लोणावळा, लोणावळावरनं पनवेल, वाशी, वाशीवरनं चेंबूर आणि चेंबूरवरनं थेट जे आहे आझाद मैदान या ठिकाणी येणार होते. याबद्दलची सर्व माहिती जी आहे सरकारच्या सर्व यंत्रणेला माहिती होती आणि जरांगेंनी मागील 1 महिन्यांपासून जाहीर केलं होतं की मी मुंबईमध्ये येणार, आझाद मैदान या ठिकाणी येणार. जरांगेंचं शिष्टमंडळ सुद्धा पाहणी करून गेलं होतं. त्यामुळे कुठेतरी कागदपत्री जे आहे काम झालं होतं असं मराठा समाजाकडनं सांगण्यात येत आहे, पण शासनाकडनं आणि मुंबई पोलिसांकडनं याच्यावर उलटे उत्तर येताना आपल्याला पाहायला मिळत होते. कुठेतरी एक नवीन असं चित्र तयार होत आहे ज्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे मराठा समाजामध्ये, मुंबई पोलिसांमध्ये आणि सोबतच मुंबई महानगरपालिकामध्ये. आझाद मैदान हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरनं जे आहे आझाद मैदान आहे हे या ठिकाणावरनं जरांगेंचं आंदोलन होणार आहे आणि याला पर्यायी एक त्यांनी ठेवलं होतं की दादर मधील शिवाजी पार्क मैदान जे आहे ते असणार होतं. पण याच्यानंतर सरकारची यंत्रणा कुठेतरी दखल घ्यायला कमी पडत आहे का आणि सोबतच सरकार अपयशी ठरत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे ते 26 तारखेला ते पोहोचणार आहेत. प्रजासत्ताक दिवस आहे, सगळीकडे धामधूम असेल. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये येतील, इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये येणार आहेत असं सांगण्यात येत आहे. तर त्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. आणि कालच आपण जर बघितलं तर काल मुंबई हायकोर्टाने काही निर्देश राज्य सरकारला दिले आणि या संदर्भात नोटीस मनोज जरांगेंना पाठवली. निर्देशामध्ये स्पष्ट असं म्हणण्यात आलं होतं की जेव्हा मराठा आंदोलक मुंबईमध्ये येतील तेव्हा त्या मराठा आंदोलकांमुळे ज्याही काही पुढच्या घटना घडतील या सर्व घटनांची जबाबदारी आणि या आंदोलनाची जबाबदारी राज्य सरकारची असेल. आणि यावर राज्य सरकारने सुद्धा त्यांना सांगितलं होतं, मनोज जरांगे यांना सांगितलं होतं की तुम्ही इकडे येऊ नका आणि तुम्ही तुमचं आंदोलन थांबवा, कारण की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समर्थनात होत आहेत. तर कालच्या या उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही सगळी गडबड झालेली आहे का असं म्हणता येईल का? अगदीच बरोबर. आतापर्यंत शांत वातावरण होतं आणि कुठेतरी जरांगे मुंबईमध्ये पोहोचणार अशा चर्चा होत्या, पण मागील 2 दिवसांपासून या चर्चेला एक वेगळं वळण आलं होतं की कदाचित जरांगे यांना थांबवण्यात येणार आहे पनवेल किंवा लोणावळ्यामध्ये, किंवा असंही म्हणण्यात येत होतं काही पुण्याच्या लोकांकडनं की पुण्यामध्ये जे आहे जरांगे यांना थांबवण्यात येणार आहे. पण जरांगे जे आहेत पुण्यातनं जे आहेत पुढे आलेले आहेत. तगडा पोलीस बंदोबस्त आहे, पूर्ण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे. पोलिसांचं लक्ष आहे, शासनाचं सुद्धा त्या गोष्टीवर एक लक्ष आहे. पण नेमका या प्रकरणात ते मुंबईमध्ये येणार की नाही येणार याबद्दल प्रश्नचिन्ह जे आहेत ते उभारण्यात येत आहे. सोबतच जसं तुम्ही सांगितलं की जरांगेंना काल जे आहे नोटीस बजावली आहे हायकोर्टाने. सोबतच बघायला गेलं तर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश सुद्धा जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. 8 फेब्रुवारी पर्यंत जमावबंदीचे आदेश जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. तेजल, नेमक्या या प्रकरणामध्ये नवीन काय वळण येतं त्याच्यावर जरांगे काय आपली भूमिका स्पष्ट करतात हे पाहावं लागेल. आणि असं सुद्धा आहे की काही वेळातच मुख्यमंत्री जे आहेत ते सुद्धा जरांगेशी संवाद साधणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून. पण जरांगेंनी याआधी सुद्धा स्पष्ट केलं की आता बोलायची सगळी वेळ निघून गेलेली आहे, चर्चा करून काही साध्य होत नाहीये, मुंबईला पोहोचायचंच आहे. सोबतच जरांगेंनी मुंबईकरांना एक असा शब्द दिलेला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना की आमचे काय हाल व्हायचे ते होऊ द्यात, पण मुंबईकर
मुंबईकरांचे आम्ही अजिबात हाल होऊ देणार नाही, हे अत्यंत महत्वाचं एक वक्तव्य त्यांनी केलं होतं. ज्यानंतर मुंबईकरांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे. आणखी ट्रेनमध्ये गर्दी होऊ शकते, बसमध्ये गर्दी होऊ शकते, रस्त्यांवर देखील ट्रॅफिक होऊ शकतं. कारण की मुंबईची लोकसंख्या, मुंबईचं रोजचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत होण्याची कुठेतरी याच्यामध्ये शक्यता होती. आणि त्यानंतर जरांगेंनी आहे त्याच्यावर स्पष्टता दिलेली आहे. सोबतच अशी सुद्धा माहिती मिळते की मुंबईमध्ये आल्यानंतर मराठा आंदोलक कशा प्रकारे राहणार, कशा प्रकारे त्यांना मुंबईकरांना त्यांची दिनचर्या आहे पूर्ण करण्यासाठी याचे सुद्धा जी निर्देश आहेत, हे काढण्यात आलेले आहेत आणि लवकरच ते देण्यात सुद्धा येणार आहेत. तेजल. जी शुभम, या संदर्भात वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं अपडेटेड माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे. आझाद मैदानावर आंदोलन होऊ शकणार नाही, खारघरवर करा असे निर्देश यावेळेस मुंबई पोलिसांकडून मराठा आंदोलकांना देण्यात आलेले आहेत. सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य करायचंय मराठा समाजाला, म्हणूनच आम्ही आतापर्यंत थांबलोत लोणावळ्यात की कुठेही मार्ग निघू. आझाद मैदानला जरी सुरू झालं आमरण उपोषण, त्यावेळी सुरू झाल्यावर आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला, मग गावाकडे जावं लागेल ना. तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचंय? तिथं जायला हौस आहे का काही आम्हाला? तर नाही. माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय. आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आतापर्यंत थांबलो, पण तोडगा नाहीये त्याच्यात. जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे, त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय, 1.5 महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय, त्याच दुरुस्त्यात त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा. परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार आहे. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक, शासन निर्णय, आदेश असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणलं ठीक आहे, मग तेच येऊ द्या, तोवर आम्ही चालतो मुंबईकडेच. कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्यात असं मग ऐकून, बाईट आल्या आता ते गुलाल उधळणारे इथंच लोणावळ्यात. आता मग आम्ही पण थांबलो, आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधळायचा आहे. म्हणजे एकूण चर्चेत काही नाहीये. सगळे परिपत्रक येत आहेत, निर्णय येत आहेत, अमुक काढतायत, सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढतायत, 54 लाखांचा विषय काढतायत, 54 लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा